नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्स वरती एक कंप्लीट लेक्चर सीरीज चालू केलेली आहे। मागील काही दिवसापासून आपण रेग्युलरली आपल्या चॅनलवरती डेली करंट अफेअर्स घेत आहोत। तर मित्रांनो, डेली करंट अफेअर्स घ्यायचा हाच मुद्दा आहे की तुम्ही जर कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एग्जामची प्रिपरेशन करत असाल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एमपीएससी स्टेट सर्व्हिस, एमपीएससी ग्रुप बी, एमपीएससी ग्रुप सी, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, आरआरबी अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास या करंट अफेअर्सची तुम्हाला मदत होणार आहे। आणि तसेच या डेली करंट अफेअर्समुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे आणि याकरिताच आपण डेली करंट अफेअर्स घेत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या पण कॉम्पिटिटिव्ह एग्जामची प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी ही लेक्चर सीरीज अतिशय फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि त्याचबरोबर रेग्युलरली आपल्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे करंट अफेअर्स हे दररोज मिळत जातील आणि त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करण्यास मदत होईल। तर जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 7 मे 2023 रोजी झालेल्या सर्व करंट अफेअर्स म्हणजेच की सर्व चालू घडामोडीवरती आधारित न्यूज बघणार आहोत। त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा। जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एग्जामची प्रिपरेशन करत असाल तर त्या विद्यार्थ्यांनी ही प्रत्येक न्यूज एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास जेव्हा करायचा असेल तर तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करू शकता। तर सर्वात पहिले बघूया राष्ट्रीय बातम्या। तर यामध्ये आहे NSEL थकबाकीदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी SC ने पॅनल नियुक्त केले। आता ही झाली हेडलाईन। तर संपूर्ण बातमी दिलेली आहे बघा। नॅशनल स्पॉट एक्सचेंज म्हणजेच की NSEL ने ज्या डिफॉल्टर्सच्या विरोधात मनी डिक्री सुरक्षित केली आहे त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली। NSEL ने आधीच डिफॉल्टर्स विरुद्ध 3534 कोटी रुपयांचे डिक्री आणि लवाद-निवाडे मिळवले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने 760 कोटी रुपयांच्या थकबाकीदारांचे दायित्व आधीच स्पष्ट केले आहे। त्यानंतर या न्यूज मधील दुसरा मुद्दा दिलेला आहे की NK प्रोटीन विरुद्ध 964 कोटी रुपयांच्या डिक्रीची कार्यवाही मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। 2013 मध्ये NSEL मधील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांचे सुमारे 5600 कोटी रुपयांचे नुकसान झाले, कारण एक्सचेंज ट्रेडिंग अचानक बंद झाले, ज्यामुळे डिफॉल्टची मालिका झाली। तर अशा पद्धतीने ही पूर्ण न्यूज दिलेली आहे, तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे। त्यानंतर बघा दुसरी न्यूज दिली, भारताने जगातील सर्वात मोठा चित्रपट पुनर्संचयन प्रकल्प सुरू केला आहे। या ठिकाणी बघा तुम्हाला याबाबत एक इमेज दिलेली आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। त्यानंतर पूर्ण माहिती बघा। माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या फिल्म रिस्टोरेशन प्रकल्पासाठी 363 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। हे अभियान 2016 मध्ये 597 कोटी रुपयांच्या खर्चासह सुरू करण्यात आले होते। सिनेमॅटिक वारसा जतन करणे, पुनर्संचयित करणे आणि डिजिटल करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे। कोणाचे? तर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे। त्यानंतर तिसरी बातमी आहे, NCRTC ला भारतातील पहिली प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम ट्रेन साळवी येथे मिळणार आहे। या ठिकाणी बघा इमेज मध्ये तुम्हाला दिसली असेल। त्यानंतर पूर्ण न्यूज आहे की गुजरात मधील अल्स्टॉमच्या सावली प्रकल्पात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ NCRTC प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTS साठी भारतातील पहिली अर्ध हाय स्पीड ट्रेन प्राप्त करेल। यावेळी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी उपस्थित राहणार आहेत। आता यामधील महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिलेले आहे की RRTS ट्रेनचे संच मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत तयार केले जातात आणि ते ताशी 180 किलोमीटर वेगाने पोहोचू शकतात। ही ट्रेन उत्तर प्रदेशातील दुहाई डेपोमध्ये नेली जाईल, जिथे ती दुरुस्त करून चालवली जाईल। कुशनयुक्त आसन, लॅपटॉप, मोबाईल चार्जिंग, लगेच रँक आणि डायनामिक मार्ग नकाशा ही पूर्णपणे वातानुकूलित ट्रेनची आधुनिक प्रवासी केंद्रित वैशिष्ट्य आहेत। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की दिल्ली आणि मेरठ दरम्यान भारतातील पहिला RRTS कॉरिडॉर कार्यान्वित करण्यासाठी NCRTC ची जबाबदारी आहे। 82 किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे आता बांधकाम सुरू आहे। त्यानंतर या न्यूज मधील चौथा मुद्दा आहे,
साहिबाबाद आणि दुहाई दरम्यानचा 17 किलोमीटरचा प्राधान्य विभाग 2023 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण कॉरिडॉर 2025 पर्यंत पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने ही पूर्ण न्यूज दिलेली आहे. त्यानंतर आता आपण बघूया राज्य बातम्या. तर विद्यार्थी मित्रांनो, चौथी बातमी आहे, हरियाणाने व्हेइकल मूवमेंट ट्रॅकिंग सिस्टीम मोबाईल ॲप लॉन्च केले. पूर्ण माहिती आहे की हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी वाळू आणि इतर खाण साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांचा मागोवा घेण्यासाठी व्हेइकल मूवमेंट ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजेच की VMTS मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. हरियाणातील सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या चौक्यांवर ॲपचा वापर केला जाईल. त्यामध्ये वाहनांचा प्रकार, वाहनांचा क्रमांक, येथून पुढे जाणे आणि ड्रायव्हरचे तपशील यासह सर्व वाहन तपशील त्यात संग्रहित केले जातील. नोंदणी नसलेल्या व्यक्तीला वाळू उत्खनन क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही. हे ॲप नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर हरियाणा यांनी इन हाऊस डिझाईन विकसित केले आहे. त्यानंतर पाचवी बातमी आहे, यूपीच्या गावांना मोफत हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि याबाबतच माहिती दिली की उत्तर प्रदेश सरकार राज्यातील गावामध्ये 58,000हून अधिक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बांधल्या जाणाऱ्या ग्राम सचिवालय इमारतीच्या 50 मीटरच्या आत असलेल्या लोकांसाठी ही इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल. त्यानंतर यामधील दुसरा पॉइंट ते म्हणतात की प्रत्येक गावाला स्मार्ट विलेज बनण्यासाठी ग्राम सचिवालयांना हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाईल आणि ग्राम सचिवालयाच्या इमारतीच्या 50 मीटरच्या परिघात गावकऱ्यांना मोफत हाय स्पीड वायफाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. राज्यातील 58,189 ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सचिवालय स्थापन करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. तर अशा पद्धतीने ही पूर्ण न्यूज आहे. त्यानंतर जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे असे की उत्तर प्रदेश राजधानी आहे लखनौ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. त्यानंतर आता आपण बघूया नियुक्ती बातम्या, म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणाची नियुक्ती झालेली आहे. तर 6 नंबरची जी बातमी आहे, एअर मार्शल संजीव कपूर यांनी DG म्हणून पदभार स्वीकारला. तर या ठिकाणी बघा इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल संजीव कपूर DG. तर पूर्ण माहिती आहे, एअर मार्शल संजीव कपूर यांनी हवाई मुख्यालय नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती स्वीकारली आहे. एअर मार्शल हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर आहेत आणि ते डिसेंबर 1985 मध्ये IAFच्या फ्लाइंग शाखेत वाहतूक पायलट म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर यामधीलच दुसरा पॉइंट आहे की संजीव कपूर हे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज म्हणजेच की DSSC वेलिंग्टन कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट अँड नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. एअर ऑफिसर हा एक पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आहे ज्याला IAFच्या इन्व्हेंटरीमध्ये विविध विमानावर 7,700 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. हवाई अधिकारी वायुसेना पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त करता आहे. 36 वर्षाच्या सेवा कारकिर्दीत एअर मार्शलने महत्त्वाच्या कमांड आणि स्टाफच्या नियुक्त्या भाडेकरू केल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही न्यूज दिलेली आहे. त्यानंतर पुढची नियुक्तीविषयी बातमी आहे, सुदर्शन वेणू यांची TVS मोटर कंपनीने व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही सुदर्शन वेणू यांची इमेज बघू शकता. पूर्ण माहिती वाचूया. तर TVS मोटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुदर्शन वेणू यांची नियुक्ती करण्यात आली. TVS मोटार कंपनी ही दुचाकी आणि 3 चाकी वाहनांची प्रसिद्ध जागतिक उत्पादक कंपनी आहे. सुदर्शनने भारतातील प्रमुख दुचाकी उत्पादकांपैकी एकाचे नशीब घडवले आहे, ज्यामुळे ती सर्वाधिक पुरस्कार प्राप्त दुचाकी कंपनी बनली आहे. आशिया, आफ्रिका आणि अगदी अलीकडे युरोप यासारख्या भारतातील कंपनीच्या विस्तारात आणि इतर महत्त्वपूर्ण परदेशातील क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा हात होता. आता आपण या ठिकाणी TVS बद्दल महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. तर पहिला मुद्दा आहे, सुदर्शन वेणू TVS मोटार कंपनीच्या मते कंपनीच्या भारतातील यशामध्ये तसेच आशिया, आफ्रिका आणि अगदी अलीकडे युरोप सारख्या महत्त्वाच्या विदेशी बाजारपेठांमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे. TVS मोटार कंपनीचे अध्यक्ष एमेरिटस श्री वेणू श्रीनिवासन यांच्या म्हणण्यानुसार सुदर्शनच्या उत्कृष्ट प्रयत्नामुळे महत्त्वाकांक्षी उत्पादने तयार करण्यासाठी आणि भारतात आणि त्या पलीकडे वेगाने वाढ होण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की त्यांनी काही महत्त्वपूर्ण संपादने आणि समूह कंपनीच्या विस्तारावरही देखरेख केली आहे. तर यामधीलच पुढचा मुद्दा बघूया. TVS मोटार कंपनीचे अध्यक्ष
प्रो सर राल्फ डायटर पेत यांच्या मते सुदर्शनकडे एक स्पष्ट दृष्टी आहे आणि ते त्यांच्या सोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यावर आधारित दीर्घकालीन वाढीची विलक्षण आवड आणतात. उद्योन्मुख ट्रेडचा अंदाज घेऊन तो वक्राच्या पुढे विचार करतो. त्याच्या एकाग्रतेची दोन मुख्य क्षेत्रे म्हणजे वैयक्तिक आणि स्मार्ट गतिशीलता तसेच विद्युतीकरण. टीव्हीएस मोटारच्या परदेशी विस्तारातही त्यांचा मोलांचा वाटा आहे. त्यानंतर टीव्हीएस मोटार आणि सुदर्शन यांच्याबद्दल शेवटचा मुद्दा दिलाय. सहानुभूती राखून उच्च कामगिरी करणाऱ्या विदेशी संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्याला लोकांची आणि समाजाची काळजी आहे. त्यानंतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा दिलाय की अध्यक्ष टीव्हीएस मोटार कंपनी कोण आहे, तर प्रो सर राल्फ डायटर पेत आणि अध्यक्ष एमेरिटस टीव्हीएस मोटार कंपनी श्री वेणू श्रीनिवासन. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे, नोट डाऊन करून ठेवायचे आहे. त्यानंतर आता आपण बघूया रँक आणि अहवाल बातम्या. तर यामधील 8वी बातमी अशी आहे की CRS नुसार 2020 मध्ये भारताने मृत्यू दरात 6.2% वाढ नोंदविली आहे. जन्म आणि मृत्यूच्या अहवालांवर आधारित नागरी नोंदणी प्रणाली म्हणजे CRS अहवाल 2020 केंद्र सरकारने जारी केला आहे. आकडेवारीनुसार नोंदणीकृत जन्मांची संख्या 2019 मध्ये 2.48 कोटींवरून 2020 मध्ये 2.42 कोटींवर घसरली, जी 2.40% घट दर्शविते. 2020 च्या नागरी नोंदणी प्रणालीच्या अहवालावर आधारित भारतातील महत्त्वाच्या आकडेवारीनुसार नोंदणीकृत मृत्यूंची संख्या 2019 मध्ये 76.4 लाखांवरून 2020 मध्ये 6.2% वाढून 81.2 लाख झाली. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती, त्यामुळे लक्षात ठेवा. आता आपण बघूया क्रीडा बातम्या. डेफलिम्पिक 2022 चा इतिहास आणि ठळक मुद्दे. डेफलिम्पिकला मूकबधिरांसाठीचे जागतिक खेळ आणि कर्णबधिरांसाठीचे आंतरराष्ट्रीय खेळ म्हणूनही ओळखले जाते. 1924 मध्ये ICSD इंटरनॅशनल कमिटी ऑफ स्पोर्ट्स फॉर द डेफ यांनी याची सुरुवात केली होती. कर्णबधिरांसाठी जागतिक खेळ आणि कर्णबधिरांसाठी आंतरराष्ट्रीय खेळ म्हणूनही डेफलिम्पिक ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मंजूर केलेला हा बहुक्रीडा स्पर्धा हे दर 4 वर्षांनी आयोजित केले जाते आणि हे इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मल्टीस्पोर्ट इव्हेंट पैकी एक आहे. कोणता खेळ, तर डेफलिम्पिक. आता आपण डेफलिम्पिक 2022 यावरील काही ठळक मुद्दे जाणून घेऊया. पहिला मुद्दा आहे, यंदा 24वे डेफलिम्पिक ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आले आहे, ज्यामध्ये भारतानेही सहभाग घेतला आहे. भारताकडून धनु श्रीकांतने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक आणि शौर्य शैनीने कांस्य पदक जिंकले. भारतीय बॅडमिंटन संघानेही फायनलमध्ये जपान विरुद्ध 3-1 ने सुवर्ण पदक जिंकले. सध्या युक्रेन 19 सुवर्ण, 6 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह आघाडीवर आहे, तर USA 6 सुवर्ण, ते रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आतापर्यंत 2 गोल्ड आणि 1 कांस्य पदकासह 8व्या स्थानावर आहे. डेफलिम्पिक ब्राझीलमध्ये कॅक्सियास दो सुल येथे आयोजित केले जाते. IT मे 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि 15 मे 2022 पर्यंत दर आहेत. यावर्षी 72 देशांनी 2267 खेळाडूंसह डेफलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. 72 देशांमधून 1521 पुरुष आणि 746 महिलांनी कर्णबधिर ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. तर ही झाली पूर्ण डेफलिम्पिक या खेळाबद्दल संपूर्ण ठळक मुद्दे. आता आपण बघूया क्रीडाविषयी पुढची बातमी. तर या ठिकाणी बघा, न्यूज अशी आहे की चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आशियाई खेळ 2022 हांगझोऊ चीन येथे सप्टेंबरमध्ये होणार आहेत. देशातील वाढत्या कोविड-19 प्रकरणामुळे 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत, असे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया ने जाहीर केले. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया आशियाई खेळांची प्रशासकीय संस्था खेळांच्या 19व्या आवृत्तीच्या नवीन तारखा जाहीर करणार असल्याचे सांगितले. आशियाई खेळ 2022 हे मूलतः 10 ते 25 सप्टेंबर या दरम्यान होणार होते. हांगझोऊ हे यजमान शहर शांघायपासून 200 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे, जे सध्या आणखी एका मोठ्या कोविड-19 उद्रेकाशी लढत आहे आणि एका आठवड्याच्या लॉकडाऊनसह कठोर निर्बंध आहेत.
त्यानंतर आता आपण बघूया कराराच्या बातम्या। विद्यार्थी मित्रांनो, ही 11वी बातमी आहे, व्यवस्थितपणे बघा। कौशल्य विकास मंत्रालयाने प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी इस्रो सोबत सामंजस्य करार केला। या ठिकाणी तुम्ही इमेज मध्ये बघू शकता। तर पूर्ण न्यूज अशी आहे की कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय MSDE च्या अंतराळ विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्याचे कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबत एक सामंजस्य करार मेमोरॅंडम ऑफ अंडरस्टँडिंग स्वाक्षरी करते। श्री राजेश अग्रवाल सचिव MSDE आणि श्री S सोमनाथ सचिव अंतराळ विभाग अध्यक्ष ISRO यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। आता या न्यूज मधील महत्त्वाचे मुद्दे बघा। पहिला मुद्दा आहे उद्योगाच्या गरजानुसार देशातील अंतराळ क्षेत्रात ISRO तांत्रिक व्यावसायिकांच्या कौशल्य विकास आणि क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांसाठी औपचारिक फ्रेमवर्क स्थापित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। पुढील 5 वर्षात 4000 हून अधिक इस्रो तांत्रिक व्यावसायिकांना या कार्यक्रमात शिकवले जाईल। त्यानंतर दुसरा मुद्दा, हे प्रशिक्षण संपूर्ण भारतातील MSDE च्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था NSTIS येथे होईल। त्यानंतर तिसरा पॉइंट, डिपार्टमेंट ऑफ स्पेस म्हणजेच DOS अंतर्गत ISRO केंद्रे आणि युनिट्स मधील विविध तांत्रिक व्यावसायिकांच्या क्षमतामध्ये सुधारणा करणे हे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे। त्यानंतर यामधील दिलेला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा कार्यक्रम MSDE आणि देशभरातील त्यांच्या अत्याधुनिक प्रशिक्षण संस्थांच्या पाठिंब्याने नवीनतम उद्योग ट्रेड आणि आवश्यकतानुसार कर्मचाऱ्याचे कौशल्य संच वाढविण्यासाठी विशिष्ट विषयामध्ये प्रशिक्षण प्रदान करेल। सामंजस्य कराराच्या अटीनुसार कार्यक्रमाच्या मोठ्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ISRO MSDE आणि सोबतच्या NSTI सोबत सखोल प्रशिक्षण दिनदर्शिका अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी सहयोग करेल। प्रशिक्षणार्थींना इस्रो कडून प्रशिक्षणार्थी किट मिळतील। तर अशा पद्धतीने ही इस्रो बद्दल सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण व्यवस्थितपणे बघितलेले आहेत। आता आपण बघूया महत्त्वाचे दिवस। तर यामधली न्यूज दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 7 मे रोजी कोणता महत्त्वाचा दिवस असतो बघा। जागतिक ॲथलेटिक्स दिन 2022 7 मे रोजी साजरा केला जातो। आणि पूर्ण माहिती अशी दिली की जागतिक ॲथलेटिक्स दिन दरवर्षी 7 मे रोजी जागतिक स्तरावर तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना खेळ खेळण्यासाठी विशेषतः ॲथलेटिक्स खेळण्यास प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो। जागतिक ॲथलेटिक्स दिनाचा मूळ उद्देश युवकांचा ॲथलेटिक्स मधील सहभाग वाढवणे हा आहे। जागतिक ॲथलेटिक्स दिनामुळे शाळा, महाविद्यालये आणि इतर विविध संस्थांना त्यांच्या मुलांच्या आवडींना चालना देण्यासाठी धावण्यापासून ते शॉट पुट पर्यंत आणि तग धरण्याची गरज असलेल्या इतर विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली। तर अशा पद्धतीने 7 मे रोजी वर्ल्ड ॲथलेटिक्स डे सेलिब्रेट करतात। त्यानंतर पुढे दिले बघा, BRO 7 मे रोजी आपला 62वा स्थापना दिवस साजरा करत आहे। तर BRO म्हणजे काय आहे याविषयी सविस्तर माहिती दिली। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO ची स्थापना 7 मे 1960 रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत रस्ते बांधणी संस्था म्हणून श्रेण सर्वम साधम कष्टाने सर्व काही साध्य करता येते हे ब्रीद वाक्य म्हणून करण्यात आले। 7 मे 2022 रोजी BRO ने आपला 62वा स्थापना दिवस साजरा केला। आता यामध्ये आपण BRO बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे बघूया जे की परीक्षेच्या दृष्टिकोनाने फार महत्त्वाचे आहे। तर पहिला मुद्दा आहे, ही संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अग्रगण्य रस्ते बांधकाम संस्था आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, भारताच्या सीमावर्ती भागात रस्ते संपर्क प्रदान करणे ही त्याची प्राथमिक भूमिका आहे। भारताच्या एकूण रणनीतिक आणि धोरणात्मक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी हे श्रेणी सुधारित करते आणि पायाभूत सुविधांची देखभाल करते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, रस्ते बांधणी व्यतिरिक्त हे मुख्यतः भारतीय सैन्याच्या धोरणात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्तर आणि पश्चिम सीमेवर देखभालीची कामे देखील करते। 53,000 किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्यांसाठी ते जबाबदार आहेत। त्यानंतर पुढचा मुद्दा असा दिलाय BRO बद्दल, त्यांच्या कामात फॉर्मेशन कटिंग, सरफेसिंग, ब्रिज कन्स्ट्रक्शन्स आणि रिसरफेसिंग यांचा समावेश आहे। हे अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि नेपाळ यासारख्या मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांमध्ये रस्ते बांधून शेजारच्या प्रदेशात भारताच्या धोरणात्मक उद्दिष्टांमध्ये योगदान देते।
त्यानंतर पुढचा आणि BRO बद्दलचा शेवटचा मुद्दा दिलाय, आपत्ती व्यवस्थापन 2004 मध्ये तामिळनाडूतील सुनामी, 2005 मध्ये काश्मीर भूकंप, 2010 मध्ये लडाख फ्लॅश पूर इत्यादी नंतर पुनर्निर्माण कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण BRO बद्दल सर्व महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत। त्यानंतर आता आपण बघूया स्पर्धात्मक परीक्षासाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। तर पहिला मुद्दा आहे, सीमा रस्ते संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी आहेत। त्यानंतर तिसरा पॉइंट आहे की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची स्थापना 7 मे 1960 रोजी झाली। त्यानंतर पुढची बातमी आहे की 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस पाळला जातो। तर ही पूर्ण माहिती आहे की जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी 8 मे रोजी जगभरात साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीबद्दल लोकांची समज वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे। रेड क्रिसेंट सोसायटी संलग्न आहेत आणि चळवळीच्या क्रियाकलापांमध्ये मदत करण्यासाठी जागतिक रेड क्रॉसच्या सहकार्याने कार्य करतात। नॅशनल रेड क्रिसेंट सोसायट्या आणि रेड क्रॉस सोसायट्या जगभरातील जवळपास प्रत्येक राष्ट्रात आढळतात। जागतिक रेड क्रॉस दिवस 2022 ची थीम आहे #BeHumanKind। त्यानंतर पुढची बातमी दिली की दुसऱ्या महायुद्धात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्यासाठी स्मरण आणि सलोख्याची वेळ। तर पूर्ण माहिती अशी आहे की दरवर्षी 8-9 मे दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघ दुसऱ्या महायुद्धात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्यासाठी स्मरण आणि सलोखा साजरा केला जातो। हा दिवस दुसऱ्या महायुद्धातील सर्व बळींना श्रद्धांजली अर्पण करतो। यंदा दुसऱ्या महायुद्धाचा 77वा वर्धापन दिन आहे। दुसरा मुद्दा यामधील आहे की दुसरे महायुद्ध युद्धातील सर्व बळींच्या स्मरणार्थ महासभेची एक विशेष पवित्र सभा मे 2010 च्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात आली होती, ज्याचे दुसरे महायुद्ध संपल्याच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त होते। या ठिकाणी बघा इमेज मध्ये तुम्हाला दिलं असेल की टाइम ऑफ रिमेंबरन्स अँड रिकाउन्सिलेशन फॉर दोज who lost their lives during the Second World War। विद्यार्थी मित्रांनो, 7 मे या रोजी झालेली सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की जिटो कनेक्ट 2022 लॉन्चिंग सत्राला पंतप्रधान मोदी संबोधित करतात। हो विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थितपणे रीड करून घ्यायची आहे। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जिटो कनेक्ट 2022 च्या उद्घाटन सत्राला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर केला। त्यांच्या भाषणात पंतप्रधानांनी कार्यक्रमाच्या विषयात सबका प्रयासच्या भावनेचा उल्लेख केला। असे म्हटले की जग पाहत आहे, आपली उद्दिष्टे साध्य करण्याची एक पद्धत म्हणून भारताच्या विकास संकल्पावर जागतिक शांतता असो, जागतिक संपत्ती असो, जागतिक अडचणीवर उपाय असो किंवा जागतिक पुरवठा साखळीचा विकास असो, जग भारताकडे आशेने पाहते। त्यानंतर या न्यूज मधीलच अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे की पंतप्रधानांनी सांगितले की लोकांचे कौशल्य, चिंता आणि मतभिन्नतेचे कोणतेही क्षेत्र असो, ते सर्व नवीन भारताच्या उद्याने एकत्रित झाले आहेत। आजकाल प्रत्येकाचा असा विश्वास आहे की भारताने संभाव्यतेच्या पलीकडे प्रगती केली आहे आणि आता तो जागतिक कल्याणाचा एक मोठा उद्देश पूर्ण करत आहे। त्यानंतर ते पुढे म्हणाले, देश प्रतिभा, व्यापार आणि तंत्रज्ञानाला शक्य तितके प्रोत्साहन देत आहे। शुद्ध उद्दिष्टे, स्पष्ट हेतू आणि अनुकूल धोरणांच्या पूर्वीच्या घोषणेचा पुनरुच्चार करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण 7 मे आणि त्याचबरोबर 8 मे हा दिवस कशासाठी मानला जातो हे सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितपणे बघितलेली आहे। 7 मेच्या सर्व चालू घडामोडीवरती आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप पद्धतीने न्यूज घेतलेल्या आहेत। तर आय होप की तुमच्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर फार फायदेशीर ठरला असेल। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन हे रेग्युलर मिळत जाईल आणि त्यामुळे तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे होईल। तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत। धन्यवाद।